चला तर मित्रांनो, मी तुम्हाला 7 दिवस स्वामी सेवा कोणती करायची व इच्छा पूर्ण करण्यासाठी ती सांगणार आहे. तुम्हाला जे हवं आहे ते सगळं मिळेल. फक्त मनापासून विश्वासाने 7 दिवस श्रद्धेने तुम्हाला स्वामी महाराजांची ही सेवा करायची आहे. या सेवेचे कोणतेही नियम नाहीत, कठीण नियम नाहीत. फक्त काही नियम आहेत, त्याचे पालन तुम्हाला करायचे आहे. जसं की ही सेवा तुम्हाला फक्त गुरुवारच्या दिवसापासून सुरू करायची आहे. गुरुवारच्या दिवसापासून ही सेवा सुरू केली की तर गुरुवारचा पहिला दिवस आणि मग बुधवारच्या दिवशी म्हणजे पुढे येणारा बुधवार हा 7वा दिवस असेल तर तुम्हाला सेवा फक्त 7 दिवस करायची आहे. पहिल्या दिवशी म्हणजे गुरुवारी जेव्हा तुम्ही ही सेवा सुरू कराल तेव्हा तुम्हाला हात जोडून प्रार्थना करायची आहे की तुम्ही ही सेवा कशासाठी करत आहात. कर्जबाजारी आहात म्हणून, आजारी आहे म्हणून, किंवा कोणती विपदा, कोणते संकट, कोणती अडचण तुमच्यावर आलेली असेल म्हणून, किंवा तुमचे काही प्रश्न असतील त्यांच्यासाठी, किंवा संतान प्राप्तीसाठी, किंवा लग्न जुळण्यासाठी, चांगले स्थळ येण्यासाठी, किंवा नोकरी लागण्यासाठी, किंवा परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी. जेव्हा तुमच्या समस्या असतील, ज्याही काही तुमच्या मनात असेल ते तुम्ही पहिल्याच दिवशी गुरुवारच्या दिवशी बोलायचं आहे. ही सेवा गुरुवारच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही एका वेळेस तुम्हाला करायची आहे. मनात विश्वास ठेवा, श्रद्धा ठेवा आणि ही सेवा सुरू करा. स्वामी महाराज सेवेला बघून प्रसन्न होत नाहीत, तर भक्तांना सेवेकरांच्या मनात किती श्रद्धा आहे आणि किती स्वामींवर विश्वास आहे ते बघूनच स्वामी महाराज प्रसन्न होतात. हे नियम लक्षात ठेवावे. 7 दिवस व्यसन करायचे नाही, 7 दिवस मांसाहार करायचा नाही, 7 दिवस आपण वाईट विचार करायचे नाहीत. बाकी तुम्ही शाकाहारी जेवण कोणतेही खाऊ शकता, बेडवर कुठेही झोपू शकता. झोपण्याचे, खाण्यापिण्याचे नियम नाहीत, फक्त नॉनव्हेज खाऊ नका, बस एवढेच नियम आहेत. 7 दिवसाची ही सेवा आहे, नित्य नियमाने करा. शेवटच्या दिवशी मोठे उद्यापन करायची गरज नाही, फक्त स्वामींना थोडा गोडधोड नैवेद्य करायचा आहे. उपवास करायची सुद्धा गरज नाही. 2 वेळेस आपण पोटभर जेवण करून ही सेवा करू शकतो. या सेवेला तुम्हाला सगळ्यांना आधी पहिलं करायचं आहे ते म्हणजे स्वामी चरित्र सारामृत पारायणाचे 3 अध्याय वाचले आहे. या पारायणामध्ये एकूण 21 अध्याय आहेत, तर रोज 3 दिवस वाचले तरी 7 दिवस तुमचे 21 अध्याय पूर्ण होतात, म्हणजे पारायणसुद्धा पूर्ण होतं. 3 अध्याय वाचून झाल्यानंतर तुम्हाला दुसरं काय करायचं आहे ते म्हणजे स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या नामाचा जप 11 माळ करायच्या आहेत. एक माळमध्ये 108 वेळेस जप करावा लागतो. 11 माळ तुम्हाला जप करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला 3 नंबरला तारक मंत्र 1 वेळेस वाचायचा आहे. शेवटी तुम्हाला श्रीसूक्त, नित्य सेवा पोथीतून 1 वेळेस वाचायचा आहे. असा 4 गोष्टी तुम्हाला 7 दिवस रोज करायच्या आहेत. स्वामी चरित्र सारामृताचे 3 अध्याय, श्री स्वामी समर्थ जप 11 माळ, रोज तारक मंत्र 1 वेळेस, श्रीसूक्त 1 वेळेस ही सेवा करायची आहे. गुरुवारचा दिवस जर निवडा तर असा 7 दिवसांमध्ये कोणतेही अडचण, सुतक किंवा काही प्रॉब्लेम येणार नाहीत. असे समजा प्रॉब्लेम आलीच तर मग तुम्हाला नवीन 7 दिवस ही सेवा करावी लागेल, हे लक्षात ठेवावा. म्हणून हे 7 दिवस निवडा ज्यामध्ये कोणतीही अडचण, समस्या येणार नाही आणि सेवा नक्की करा. स्वामी तुमच्या मनातील इच्छा नक्कीच पूर्ण करतील. तुमच्यावर आलेले संकट स्वामी दूर करतील. विश्वास ठेवा स्वामींवर. श्री स्वामी समर्थ आणि आपल्या स्वामी भक्त या पेजला फॉलो करा. श्री स्वामी समर्थ. चॅनलला नवीन असाल तर लाईक, सबस्क्राईब नक्कीच करा. तुमच्या इच्छा, मनोकामना नक्कीच स्वामी पूर्ण करतील. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.